महिन्याचा खर्च मला वाटतं 6,500, महिन्याचा 6,500, म्हणजे 200 रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा. त्याच्यामुळे ही फार चांगली. आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का, पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार, महिलांना घेऊन जातील, सुरक्षित जातील, काही डोक्याला ताप नाही. अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे. दुसरं, सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं 1,500 काय देताय, 5,000 द्या. अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता. त्यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते. का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात तर काही देणार आहे का, दमडी तरी देणार आहे का. आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय, तुम्ही सांगितलं, सांगतो ना, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 1,00,000 रुपये देणार होतो. जयंतराव, 1,00,000 रुपये म्हणजे वर्षाला 8.5 रुपये, 8,500 रुपये, सॉरी, महिन्याला 8,500 रुपये, वर्षाला 1,00,000 रुपये. आता हे साहेब जरा ऐका. अरे बाबा थांबा ना बाबा. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस 1,500 रुपये देतोय वर्षाला, महिन्याला, आणि वर्षाला 15,000, 18,000, 18,000मध्ये तुम्ही विचार करा आपल्याला 46,000 कोटी रुपये खर्च येतोय. 2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी महिला, म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात, आम्ही आल्यानंतर आम्ही 1,00,000 रुपये देऊ. थांबा ना, ऐका. तुम्ही इथं देणार म्हणून काल सांगितलंय, ऑन पेपर आहे, त्यामध्ये 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी रुपये लागत आहेत. कुठं 2.5 नाही, 2.5 कोटी, 2.5 कोटीच ना, 2.5 कोटी. आपलं बजेट किती? अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा. 2.5 कोटी. एक मिनिट, आता थांबा ना, तुम्ही बोला ना. राईट टू रिप्लाय आहे ना, राईट टू रिप्लाय ना. अध्यक्ष महोदय, मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचंय, मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, मी कधी खोटं बोलत नाही, मी शब्दाचा पक्का आहे. अजित पवारचा वादा आहे, असा तसा वादा नाहीये. अध्यक्ष महोदय त्यांनी जे सांगितलं, विरोधी पक्षनेते होऊ द्या, 1,00,000 रुपये महिन्याला, वर्षाला, त्याचा हिशोब काढला.